तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि मी आता आले रेडी व्हायला लग्नासाठी, म्हणजे लग्नाला जायसाठी रेडी व्हायला आलेली आहे. आता स्ट्रेटनिंग करून घेतल्यात वाटतंय, मला तर वाटतंय स्ट्रेटनिंग झाले ते. आणि आता मी बघू काय होतंय ते मी दाखवते तुम्हाला मधीत प्रोसेस, माझा प्रोसेस मी कसं मेकअप करते वगैरे वगैरे. मी आता घेतलं तयारी करायला आणि माझी पार्लरवाली पण ही बघा. पार्लरवालीला असते का ग? आता असंच पार्लरवालीला बोलवलं आहे आम्ही. आताच मेकअप करून घेणार मस्तपैकी. क्रिम्पिंग वगैरे झालेली आहे केसांची. मग मेकअप करताना दाखवते कशी करते ते आमची पार्लरवाली मेकअप. रेडी झाली आणि हे बघा आता परत मला ह्याची शिलाई काढायला लागली आहे. टाईमपास 5 वाजून गेले आणि 6चं लग्न आहे. हो, बघू आता लग्नाला पोचतंय की नाही. आणि मी आता तुम्हाला डायरेक्ट फुल लुक दाखवेल माझा. मी आता रेडी होऊन आलेली आहे. हा बघा माझा लुक. फायनली गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि हे बघा घोडा गाडी. ओय दीदी लोग, तिची मानच नाही हलत. आणि आता आम्ही निघालो घरी सॉरी आम्ही आता निघालो लग्नाला जायला. लग्नाला नाही घरी. हे तिघं पार्टी बसल्यात आणि आम्ही तिघी मधीत बसलोय. आणि ऐक मला त्या केसांनी इरिटेट होत आहे आता हे केस. चला ठीक आहे, सण करायला लागतं सर्व. नटायचं असं नटठट्टा सिल्वर कजम आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. आणि तुम्हाला माझा लुक कसा वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बघूया कसं काय होतं आहे ते. बघा असेच राहा लास्टपर्यंत माझ्या व्लॉगमध्ये. स्टार्टर आला आहे आणि हे लोक पण स्टार्टर घेत आहेत. हे बघा या लोकांचं स्टार्टर खाऊन झालं. मला आम्ही आता लग्नाच्या इथे आलेलो आहोत. आणि हे बघा आमची पलटण कशी बसली आहे. आता तिकडे विधी चालू आहे म्हणून इकडे आता आम्ही बसलो आणि बघू आता. सगळ्यांनी आहेर द्यायला नंतर या. 10 मिनिटाचं काम बाकी आहे. तुम्ही सगळ्या मध्ये आले तर 1 तास लागेल. उशीर होईल. सांगणार आहे का? बोला. संपलेली नाहीये आणि ते अनाउन्समेंट करतात की विधी अजून संपलेली नाहीये. इकडे चप्पल घालून येऊ नका कृपया करून. आता आम्ही आलो जेवायला काय काय बघायला. भरपूर सारे स्टार्टर वगैरे. बघू आता आम्ही काय खातोय ते बघू. आम्ही आता आलेलो आहोत दुसऱ्या लग्नाच्या इकडे. आणि इकडे एक स्पेशल चीज आहे आमच्यासाठी. स्पेशल चीज म्हणजे तुम्ही बघा इकडे काय होतंय ते. आणि अजून नवरा नवरी आलेले नाही आहेत. त्यांचं लग्न लागलं. शुभ लग्न नको ना. आणि आता आम्ही बघू काय होतंय ते. इकडे खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही. बघत राहा तुम्ही लास्टपर्यंत. अशा प्रकाराने आम्हाला आमचा दादा दिसलेला आहे. आणि दादाचा मित्र लाजतो. आमचा दादा लाजतो. दादा सोडा दादा झोपला. गुड नाईट. चाललंय आणि तिकडे ते एक रागवून बसले. तिला वहिनी सोबत फोटो नाही काढायचे आहेत आणि वहिनी मी तिला मनवतायत. हे बघा असं काय चाललंय. आमची अशीच मस्ती चालू असते. ते बघा आमची अशीच मस्ती चालू असते. हे बघा हा आमचा दादा जो तो येतोय तो मला बोलतोय ब्लॉग नाही का बनवून म्हणून आता सगळ्यांना घेईन मी त्या ब्लॉग मध्ये. जो पण भेटेल त्याला घेईल पहिल्या ब्लॉग मध्ये. आता मी जेवायला आली आहे. मी जेवण दाखवते थांबा तुम्हाला. आज सजे आए वे सारा शहर आज तो सजना खुशियां दे चढ़े आज लावे सारे नचना सारे गावे. जेवायला काय आहे आणि तिकडे लग्न रिसेप्शन चालू आहे.
तुम्हाला आमचा डान्स कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रिसेप्शनचा डान्स कसा वाटला ते. आणि मी आता जेवण घेते. आता इकडे आम्ही असं टाइमपाससाठी बसलोय. ही बघा माझी वहिनी. बोला काहीतरी आता. टाइम जर आता खूप लागली आहे. मी जेवण घेतलं आणि ह्या वहिनीला भूक लागली आता. हा तिकडे फोटो शूटिंग चालू आहे. मी दाखवते थांबा. फोटो शूटिंग अजून संपतच नाहीये. ही बघा कशी वैतागले. बघा तिकडे कशी फोटो शूटिंग चालू आहे. प्रकारे आम्हा दोघींना वैताग आलेला आहे आणि मला खूप जास्त आणि शी माझा हा अवतार बघ. म्हणजे आम्ही असेच बसलेलो आहोत खाली फुकटच्या इकडे. वरती फोटो बिटो काढून आली मी आणि आता खाली बसले. ही माझ्याहून गोरी आहे ना. नाही येस लुक ही माझ्याहून गोरी आहे. हिम नाही ग शी किंवा हर. नाही लुक ही माझ्याहून गोरी अशी बोलली मी. हिम ही शी नाही बोलली. ही माझ्याहून गोरी आहे. तर ह्या प्रकारे ही माझी बहीण नाही आहे. अच्छा ठीक आहे नाहीये. डोंट वरी मी माझ्या पप्पांवर गेले. सो आय एम प्राऊड ऑफ इट. गाईज लुक ॲट माय नेल्स. ओ माय गॉड चुडेल. जे मला खूप इरिटेट करतायत आता. इरिटेट. बस हा आमचा भाऊ. ही बघा इकडे आता नवरा नवरी पण जेवायला बसलेत. हे लोक आम्ही पण जेवायला बसलोय. आम्ही पण जेवायला बसलोय. बघू आता काय काय ते. गौर से देखो इस लड़की को. और और फिर कंटेंट भेटला. दोन वेळा नूडल्स 2 वेळा राईस दिशाने घेतलाय पागल. आणि एवढे 5 वाटी पासून और ये इसके पापा. अरे नाना थांबा. अरे खूप झालं. नाना हे मम्मी. सो गाईज आमच्या माळवतीत आमचे नवरा नवरी गायब झाल्यात. वेगळ्यात कोणाला काय माहिती. आणि सर्वजण विचारतायत आम्हाला. अशीच गाडी लटकवत असतात. सो आता काय बोलू नाही शकत. नवरा नवरी मी महल दाखवते थांबा. खूप थंडी पण आहे. मी दिसत बघ असे बाशिंग बांधतात. आता दिदी चालली नवऱ्याच्या घरी. आम्ही आता दिदीला भेटून आलेले आहोत आणि आता आम्ही निघालो तिकडनं घरी जायला. अरे इको मध्ये म्हणा. मी तुम्हाला माझे नाना नानी दाखवते. हे नानी हे नानी हे नाना. नाना नानी. हे नानी कसं काय. ही नानी. ओके आता भेटूया डायरेक्ट घरी पोहोचल्यावर. अरे माझी नवरी कुठे गेली. पण लग्नामधून जर पाहिली तर आपण बोलतो नवरी कुठे गेली. हा पण शेवटी नवरी एकच दिवसासाठी असते. 2 दिवसासाठी नंतर बायको होते. मग नवऱ्याचा पण काहीतरी व्हायला पाहिजे होतं ना. नवऱ्याचा आहो होते ना. अरे पण असं नाही बोलत आवड ना सगळी आपण. थोडी बोलते आहो. हा तेच असं नाही बोलत. अरे दुसरा तुझा नवरा कसा आहे गो. मम्मी झोपले उठली. इथं डिस्कशन चालू आहे नवरा नवरीच्या बद्दल. ते काय कसं नवरी नवरीला बायको म्हणतो. नवरा नवरी असतात पण नंतर नवऱ्याची बायको म्हणजे नवरा बायको असं होते. मग बायको नवऱ्याला काय वाटत असं. ही कन्फ्युज करते. नवरीची बायको होते पण नवऱ्याचं काय होतं नंतर. कोणाच तो नवऱ्याचा नवराच राहतो. बायको तर नवरीचा नवरीच का नाही राहत. बायको का होते. काय माहिती ते कोणी काढलं आपल्याला बघायला लागेल. त्याच्यानंतर नवरा नवरीची बायको 2000 नवरीच राहायला पाहिजे. अजून चालते. फायनली आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. घरात कोण नाही आणि रात्रीचे वाजले 3
मी एकटीच घरात आहे. अजून आलेत नाही, मम्मीसह आले नाही अजून, लग्नाला गेलेले ते. आणि बघू आता, मी हा व्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.